बंधूंनो आणि भगिनींनो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून सांपत्तिक व आर्थिक जागृतीसाठी त्याचबरोबर साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये आपण संवाद साधत आहोत. पंढरपूरचे तज्ज्ञ असे अनुभवी असे कर सल्लागार माननीय प्राध्यापक श्री पवन शाह यांच्याशी. पवनजी, या अर्थविषयक मालिकेमध्ये 9वा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीचे वृद्धापकाळ किंवा सेवानिवृत्तीचे व्यवस्थापन कसे असावे, आणि त्याला जोडूनच मी प्रश्न विचारतो. बऱ्याचदा वृद्धापकाळामध्ये अनेक व्यक्ती या सोने, प्लॉट किंवा जमीन याची विक्री करतात आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करतात. तर हे कितपत योग्य आहे, तर ते आमच्या दर्शकांना सांगा. हा प्रश्न फार चांगला विचारलेला आहे. बचतीच्या संदर्भात जर आपण नियोजन करायचं म्हणलं तर मुलगा जन्मल्यापासून वृद्धापर्यंत बचतीचं नियोजन आपल्याला करता येतं. आपल्या आईवडिलांनी जर आपलं लहानपणापासून जर बचतीचं नियोजन केलं नसेल तर आपण आपल्या मुलासाठी काय करायचं हे पण कळणं आवश्यक आहे. आता ह्या धर्तीवरचा प्रश्न माझा दामाजी कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाने मला विचारला होता, आणि त्यांनी मला प्रश्न विचारला होता की लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठी वृद्धांसाठी तुम्ही काय करणार आहे. तर त्यांना मी त्यावेळेला सांगितलं होतं की एखादा प्राध्यापक किंवा शिक्षक सेवेत येतो त्यावेळेला मला पगार मिळतो म्हणून तो आहे ना पहिल्यांदाच कर्जबाजारी होतो. म्हणजे घर बांधणं वगैरे तो प्रकार करतो. काही वेळेला पतसंस्थेकडनं घेतो आणि पहिल्यांदाच उत्पन्न मिळते याची गॅरंटी त्याला वाटली की लगेचच मोठं कर्ज करून ठेवायचं. शेती घेणं, प्लॉट घेणं, गाडी घोडा घेणं. काय वेळेला नाही जमलं तर सासरवाडीकडनं सुद्धा पैसे आणायची त्यांची तयारी असते. तर ते होऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की बचत ही कायमची तुमची राहायला पाहिजे. बचतीमध्ये काही कायमस्वरूपी, काही टेम्पररी म्हणजे मनी ॲट कॉल म्हणतो, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याची व्यवस्था बचतीमध्ये करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वृद्धावस्थेमध्ये काही जणांची मानसिक भावना असते की माझा मुलगा आता शिकायला लागलेला आहे. वृद्धपकाळ म्हणजे वयाचं 58 ते 60 वय, आणि मुलं त्यावेळेला वयात आलेले असतात. मला माझ्या मुलासाठी ही बचतीची पुंजी मुलाला दिली तर मुलगा मला सुखी ठेवेल, ही एक त्यांची भावना असते काही लोकांची. त्या भावनेपोटी त्यांनी सगळं जे रिटायरमेंटचे जे पैसे आहेत ते मुलाला देतो. पण मुलांनी ते पैसे जर घालवले तर आई वडिलांना एवढा संताप येतो किंवा एवढा पश्चाताप होतो की काही मी प्राध्यापक बघितलेत मी कॉलेजच्या जीवनामध्ये की रिटायर झाल्यानंतर सगळे पैसे मुलाला दिले आणि कर्जबाजारी मुलगा झालेला आहे. तर त्या प्राध्यापकाला पेन्शन मिळत असताना सुद्धा 2 तारखेला पुन्हा आमच्या कॉलेजच्या स्टाफमध्ये येऊन मला 2 रुपये द्या, 10 रुपये द्या ही म्हणण्याची पाळी येते. ते येऊ नये म्हणून बचत ही महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी कॉलेजच्या प्राध्यापकांनी मला हा प्रश्न विचारला आणि त्यासाठी माझा एक एपिसोड त्यांनी घेतला तिथं कॉलेजमध्ये. की आम्ही बचत करतो म्हणून मी कुठल्याही प्राध्यापकाने किंवा जो सामान्य मनुष्य आहे कर्ज घ्यायचा असेल तर किमान 40% रक्कम तर कर्जाच्या किंवा तुमच्या बजेटच्या भांडवलाच्या 40% तरी रक्कम तुमच्याकडे बचतीची असली पाहिजे. आणि ही रक्कम केव्हा वापरायची, जर तुम्ही कर्ज फेडू शकत नसला तरच तुम्ही ते कर्ज जे बचत केलेली 40 रक्कम आहे त्याच्या परतफेडीसाठी तुम्ही वापरायची. म्हणजे मानसिक ताण येत नाही, आत्महत्या करण्याचा प्रश्न येत नाही, डिप्रेशन मनुष्य जात नाही. आणि कॉलेजच्या प्राध्यापकांनी मला विचारले की मला 15 लाख पगार आहे, मग मी आता कर्ज काढतो की. त्यांना म्हणलं अजिबात नाही करायचं. आणि त्यासाठी बऱ्याच प्राध्यापकामध्ये झालं की तुम्ही नवीन कन्सेप्ट सांगताय. नवीन कन्सेप्ट तीच आहे म्हणून बँका वगैरे जे कर्ज देताना तुमची आर्थिक पत का बघितली जाते, तुमच्याकडे काय आहे का, तुमच्याकडे काही सांपत्तिक परिस्थिती आहे का, सांपत्तिक बचत आहे का. जर नाही तुम्ही फेडलं तर काय करणार. मग ही परिस्थिती आल्यानंतर बँकांनी आता सुद्धा हाऊसिंग लोन वगैरे देताना 1 टाईम कर्ज इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स केलेलं असतं. जर तुमच्या हयातीत तुम्ही जर कर्ज फेडलं नाही तर त्या इन्शुरन्स केलेल्या रकमेतून ती रक्कम रिकवर करून घेणार.
मग ही कन्सेप्ट नवीन आली. दुसरी कन्सेप्ट आहे की तुम्ही बचत घेत असताना अशा पद्धतीने घ्यायची की जेणेकरून मला इमर्जन्सीला लाईफ टाईम अचिव्हमेंट करताना ती पैसे मला विड्रॉल करता आले पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्ही सुशिक्षित बचतीच्या ह्याच्यातून लहान मुलांसाठी तुम्ही पैसे टाकलेले आहेत 2,000 5,000, पण त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी काढली तर त्याचं लग्न एज्युकेशन वगैरे होऊ शकतं. पण त्यामध्ये जर तुम्ही ती रक्कम त्याचीच रक्कम काढून घेतलं तर तुमच्या भांडवलातून ती रक्कम जात नाही, तुमचे पैसे सेफ राहतात. अशा हिशोबाने तुम्हाला नियोजन करणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला पीस ऑफ माइंड जो म्हणतो आपला की माझे पैसे परस्पर गेलेले आहेत. हे उदाहरण द्यायचं असेल तर माझी मुलगी जन्मली 88 साली आणि मला PPFची एजन्सी मिळाली 1990ला. 1990 पासून पहिलं PPFचं खातं माझ्या मंडळीच्या नावावर एजन्सी आहे, तिने ओपन केलं. प्रत्येक महिन्याला 100 रुपये 200 रुपये मी PPFला टाकत होतो मुलीच्या नावाने. तर ती वयात आल्यानंतर 21व्या वर्षी तिचं लग्न ठरलं. 20 वर्ष झाल्यानंतर PPFची रक्कम मला काढायला मिळाली. दर 5 वर्षांनी त्याचा रिन्युअल असं मिनिमम 15 वर्ष आहे. ती रक्कम काढलेली रक्कम आहे, त्याच पैशातून मी तिचं लग्न केलं. मग मला कर्ज काढावं लागलेलं नाही आणि त्याचबरोबर त्या पैशातून तिचं समाधानकारक मी लग्न करू शकलो. म्हणजे नियोजन करताना अशा पद्धतीने करायचं आहे की मुलासाठी करायचं आहे, नातवासाठी करायचं आहे आणि आपल्या रिटायरमेंटसाठी करायचं आहे. आणि मी तर वृद्धापकाळात जे लोक आहेत त्यांना जी रक्कम ठेवायची आहे, नवरा बायकोच्या पश्चात मुलांना रक्कम कशी देता येईल या हिशोबाने नियोजन करणं आवश्यक आहे. थोडंसं मी रिगरसपणे म्हणेल की थोडंसं मनावर धोंडा ठेवून म्हणतो की तुमच्या पश्चातच मुलांना पैसे द्यायचे. अगोदर दिलं तर मानसिक त्रास तुम्हाला होतो आणि त्यातच तुमचं मृत्यू ओढावू शकतो. ही परिस्थिती येऊ नये म्हणून वृद्धावस्थेमध्ये जोपर्यंत तुम्ही नवरा बायको आहात तोपर्यंत मुलाच्या हातामध्ये 20% का होईना रक्कम तुम्ही जी बचत केलेली आहे ती त्याला देऊ नये, तुमच्या हातात ठेवावी. आणि बाकीची रक्कम तुम्ही मुलांना दिली, भावनापोटी दिली तर आमचं काही हरकत नाही, पण 20% तरी मरते समय ती रक्कम तुम्हाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने अगदी पेन्शनर असो किंवा नसो आपल्या वृद्धापकाळाचं नियोजन करून ठेवलं पाहिजे. आणि आपला मुलगा किंवा मुलगी किंवा पाहुणे यांच्या हवाली पूर्ण रक्कम न करता किमान आपल्या उत्पन्नापैकी 20% रक्कम ही आपल्याजवळ ठेवली पाहिजे. आणि आपल्या हयातीनंतर ती रक्कम आपल्या मुलांना किंवा आपल्या वारसदारांना मिळेल याची तरतूद करून ठेवली पाहिजे. अतिशय चांगला मुद्दा मांडला पवनजी, धन्यवाद.